तर नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नॉर्दर्न कोलफील्ड लिमिटेड या ठिकाणी तुम्हाला परमनंट वॅकन्सीज या ठिकाणी आलेल्या आहे। ही जी कंपनी आहे ती मिनीरत्ना कंपनी या ठिकाणी आहे। हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते 16/4/2025 रोजी या ठिकाणी एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन या ठिकाणी आलेलं आहे। तुम्ही जर ITI पास विद्यार्थी असाल आणि तुम्ही जर अप्रेंटिसशिप पण केलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। परमनंट वॅकन्सीज आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या। या ठिकाणी कोणकोणत्या पोस्टसाठी किती वॅकन्सीज आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये क्वालिफिकेशन वगैरे सर्व माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी पहिली पोस्ट आहे टेक्निशियन फिटर। यासाठी जे क्वालिफिकेशन आहे त्यामध्ये तुम्हाला ITI 2 वर्षाचा कंप्लीट असणे आवश्यक आहे फिटर ट्रेडमध्ये। त्याचबरोबर 1 वर्षाची अप्रेंटिसशिप पण तुम्ही जर केलेले असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। त्यानंतर टेक्निशियन इलेक्ट्रिशियन हा ट्रेड आहे, ही पोस्ट आहे। यासाठी तुम्हाला जो ITI इलेक्ट्रिशियन जो आहे तो 2 वर्षाची ITI पाहिजे। त्याचबरोबर 1 वर्षाची अप्रेंटिसशिप पण तुमची झालेली पाहिजे। त्यानंतर तिसऱ्या नंबरचं पोस्ट आहे टेक्निशियन वेल्डर। यासाठी तुम्हाला ITI वेल्डर ट्रेड तुम्ही या ठिकाणी पास असणे आवश्यक आहे NCVT किंवा SCVT मधून, आणि त्याचबरोबर तुम्हाला 1 वर्षाची अप्रेंटिस पण तुम्ही इथं केलेली पाहिजे। अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। ITI आणि अप्रेंटिसशिप जर तुम्ही झालेले असाल इलेक्ट्रिशियन फिटर आणि वेल्डर या ट्रेडमध्ये तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। या ठिकाणी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 10/5/2025 या तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन या ठिकाणी करू शकतात। या ठिकाणी कोणकोणत्या पोस्टसाठी किती वॅकन्सीज आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। टोटल ज्या वॅकन्सी आहे त्या 200 वॅकन्सी या ठिकाणी आलेल्या आहे। त्यामध्ये टेक्निशियन फिटर यामध्ये जे आहे त्या 66 आणि 29 अशा वॅकन्सी आहेत। त्यानंतर इलेक्ट्रिशियन जो पोस्ट आहे यासाठी तर पहिल्या स्लॉटमध्ये 14 आणि दुसऱ्या याच्यामध्ये 81, तसेच टेक्निशियन वेल्डर यासाठी तर 10 वॅकन्सीज आहे। असे एकूण 200 जागांसाठी तर बंपर वॅकन्सी परमनंट वॅकन्सीज या ठिकाणी आलेल्या आहे। तुम्ही जर ITI आणि अप्रेंटिसशिप जर केलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंग पिरियड जो आहे त्यामध्ये पे स्केल किती भेटणार आहे ते पण या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। टेक्निशियन फिटर, टेक्निशियन इलेक्ट्रिशियन, टेक्निशियन वेल्डर हे जे आहे यासाठी इथं त्यांनी पे स्केल पण या ठिकाणी ट्रेनिंगचं दाखवलेलं आहे। 1 वर्ष या ठिकाणी तुमची ट्रेनिंग होणार आहे। त्यामध्ये तुम्हाला टेक्निशियन फिटर आणि टेक्निशियन इलेक्ट्रिशियन जे आहे यासाठी तुम्हाला 1583 रुपये पर डे या ठिकाणी भेटणार आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। तुम्ही संपूर्ण माहिती या ठिकाणी व्यवस्थित वाचू शकतात। तसेच वेल्डर ट्रेड जो आहे टेक्निशियन वेल्डर यासाठी इथं 1536 रुपये पर डे असं या ठिकाणी इथं दिलेलं आहे त्यांनी। तसेच या ठिकाणी रिझर्वेशन पण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। एज लिमिट जी आहे ती आपण या ठिकाणी पाहूया। तर अनरिझर्व आणि EWS साठी इथं रिलॅक्सेशन नाही आहे। SC आणि ST जे उमेदवार आहे यासाठी इथं 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे। त्यानंतर OBC NCL जे आहे यासाठी इथं 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे। PWD UR जे आहे यांच्यासाठी 10 वर्षाचं, तसेच PWD OBC नॉन क्रिमिनल जे उमेदवार आहे यांच्यासाठी 13 वर्ष, PWD SC ST साठी 15 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅनसाठी इथं पण तिथे दिलेलं आहे। तुम्ही सर्व इथं व्यवस्थित वाचू शकतात। या ठिकाणी ॲप्लिकेशन फी काय आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये अनरिझर्व आणि OBC जी आहे नॉन क्रिमिनल यासाठी इथं 1000 रुपये ॲप्लिकेशन फी आहे। त्याचबरोबर GST पण आहे, म्हणजे 1180 रुपये अशी या ठिकाणी ॲप्लिकेशन फी आहे। आणि SC ST ESM PWD डिपार्टमेंटल जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी इथं नील दाखवलेलं आहे। सिलेक्शन प्रोसेस जी आहे या ठिकाणी तुमची कॅम्प्युटर बेस्ड या टेस्ट या ठिकाणी होणार आहे, म्हणजे CBT टेस्ट या ठिकाणी होणार आहे। 100 मार्क्स या ठिकाणी टेस्ट या ठिकाणी राहणार आहे। त्यामध्ये पास होण्यासाठी UR आणि EWS साठी 50 मार्क आणि SC ST ESM OBC NCL PWD यासाठी 40 मार्क या ठिकाणी पास होण्यासाठी आवश्यक आहे। त्यानंतर आपण त्याचा सिलेबस पाहूया। या ठिकाणी फॉर्म कसा अप्लाय करायचा ते पण या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। संपूर्ण माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। त्यानंतर आपण त्यांचा सिलेबस काय आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये सेक्शन A जो आहे 1 ते 70 क्वेश्चन जे आहे ते MCQ,
70 मार्कांसाठी इथं राहणार आहे। त्यामध्ये तुमचा टेक्निकलचा सिलेबस या ठिकाणी आहे तो इलेक्ट्रिशियन, फिटर आणि वेल्डर जे ट्रेड आहे यांचा टेक्निकलचा या ठिकाणी सिलेबस आहे 70 प्रश्न 70 मार्कांसाठी। त्यामध्ये फिटर ट्रेडसाठी हा सिलेबस या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। त्यानंतर जो इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे या इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी इथं त्यांनी सिलेबस संपूर्ण दिलेला आहे। त्यानंतर वेल्डर ट्रेड जो आहे त्या वेल्डर ट्रेडसाठी इथं सिलेबस त्यांनी दिलेला आहे। तुम्ही संपूर्ण माहिती या ठिकाणी वाचू शकता व्यवस्थित। त्यानंतर नॉन टेक्निकलचा काय सिलेबस आपण तो पाहूया। त्यामध्ये जो सेक्शन बी आहे त्यामध्ये 30 MCQ 30 मार्काचे या ठिकाणी तुमचे राहणार आहे नॉन टेक्निकलचं। त्यामध्ये जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेस, रिझनिंग, व्हर्बल, मेंटल ॲबिलिटी, त्याच्यानंतर क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड असं जे आहे ते 30 प्रश्न 30 मार्कांसाठी या ठिकाणी राहणार आहे। म्हणजे तुमचा 70 मार्कासाठी जर टेक्निकल आणि 30 मार्कासाठी नॉन टेक्निकल असं या ठिकाणी पेपर राहणार आहे। अशा पद्धतीने नॉर्दर्न कोलफील्ड लिमिटेड या ठिकाणी परमनंट वॅकन्सी या ठिकाणी आलेल्या आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा।